दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले परमपूजनीय सरसंघचालक जी डॉक्टर मोहनजी भागवत, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, डॉक्टर विलासजी डांगरे, धनंजयजी बापट, अनिलजी दांडेकर, मुख्य संपादक शैलेशजी पांडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री उदय भास्कर नायर, श्रीमती मीरा कडबे, श्री समीर गौतम, संदीप पोशेट्टीवर, श्री प्रदीप काळेले, श्री आशिष बडगे, श्री अशोक मानकर, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, अशोकराव विखे, मायाते इवनाते, उपस्थित तरुण भारत आणि विचार परिवारावर विशेष प्रेम असणारे सर्व समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दैनिक तरुण भारतच्या शताब्दी पूर्ती सोहळ्यामध्ये समर्पण या एका अतिशय सुंदर पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मला देखील मिळाली. खरं म्हणजे पहिल्यांदा जो शताब्दीचा सोहळा झाला होता त्याला मला यायचं होतं, पण कोल्हापूरला माझं विमान उशिरा आल्यामुळे मी त्याला पोचू शकलो नव्हतो. पण आज मला आनंद आहे आणि आज विशेष आनंद याकरता आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूजनीय मोहनजींची मुलाखत होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की एक वैचारिक अधिष्ठान जे आपल्या सर्वांना हवं असतं ते या कार्यक्रमात मिळणार आहे. म्हणूनच या कार्यक्रमात येण्याचा विशेष आनंद मला आहे. मी आज या निमित्ताने दैनिक तरुण भारतला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. विशेषतः सर्व आजी माजी संचालक मंडळ, सर्व जे संपादक किंवा ज्यांनी व्यवस्थापकीय प्रबंधक म्हणून काम केलं, अशी सर्व मंडळी ज्यांनी तरुण भारतच्या या संचालनाच्या संपूर्ण कार्यामध्ये विपरीत परिस्थितीतही विचार म्हणून हे कार्य अविरत सुरू ठेवलं, अशा सर्वांचं मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदनही करतो, त्यांचे आभारही मानतो. माझ्याकरता तरुण भारत